पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशा पावसाळ्यात गरमागरम चहा आणि सोबत असा खुसखुशीत ब्रेड पॅटीस मिळाला तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बाहेरच्या दुकानासारखे क्रिस्पी ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा पण तुम्ही म्हणू शकता, हे कसं बनवायचं हे दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण सगळ्यात शेवटी मी परफेक्ट क्रिस्पीनेस साठी एक खास टिप पण शेअर करणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची परफेक्ट पावसाळा स्पेशल खुसखुशीत ब्रेड पकोड्याची रेसिपी सुरू करूया. तर सगळ्यात आधी ब्रेड पकोड्यासाठी जे बटाट्याची भाजी असते किंवा आतलं सारण जे असतं ते करायचं असतं, तर ती सगळ्यात आधी करू. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता या भाजीमध्ये किंवा या बटाट्याच्या भाजीमध्ये घाला, खूप अप्रतिम चव येते. त्यानंतर आता याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. खूप बारीक करायची गरज नाहीये आणि अजिबात पाणी न घालता आपल्याला हे बारीक करायचं आहे. आता मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. इथे ही भाजी करताना अजिबात तेल वापरायचं नाहीये जास्त. फक्त 1 चमचा मी इथे तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं. त्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग पण इथे घालायचं आहे, पण माझ्याकडे ना आज हिंग नव्हतं म्हणून मी घातलं नाहीये. पण या भाजीमध्ये थोडासा हिंग घालायचा. त्यानंतर हे जे आपण मिरची, कोथिंबीर बारीक करून घेतली ती घालायची आणि सोबतच आलं लसूण पेस्ट सुद्धा घालायचे, जे मी इथे घालायचं विसरले. मी थोड्या वेळाने घालणार आहे. आणि जर आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर जी आपण मिरची वाटून घेतली किंवा कोथिंबीर वाटून घेतली, सोबतच आलं लसूण पण तेव्हाच वाटून घ्यायचं आहे. आता हे 1 मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये आपल्याला फक्त हळद आणि मीठच इथे घालायचं आहे. तर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालून हे छान मिक्स करून घेतलं. 1 मिनिट हे छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. तर मी इथे मीडियम साईजचे 3 बटाटे घेतले. मला हे 5 ते 6 आपल्याला पकोडे होईल इतपतच करायचे आहे. तर त्यासाठी मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून मॅश करून घेतले आणि यामध्ये घालून आता छान याला परतवून घेतलेलं आहे ना. याला थोडंसं मॅश करत करत परतवायचं, म्हणजे हे बटाटे छान असे एकदम मॅश होतात आणि जी आपली भाजी आहे ती छान अशी स्मूथ होते, म्हणजे ती ब्रेडला नंतर छान लागते. आपली भाजी तयार झालेली आहे, ती बाजूला ठेवू आणि आपण आता ब्रेड पकोड्याचं जे बॅटर आहे ते तयार करून घेऊ, ज्यामध्ये आपल्याला हे ब्रेड पकोडा छान घोळवायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 1.25 कप बेसन घेतलेलं आहे. बारीक बेसन आहे हे. आणि यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिमूटभर सोडा पण इथेच घालायचा आहे. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे छान एक बॅटर तयार करून घ्यायचं. तर हे बघा, अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे. खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको. घट्ट जर राहिलं ना तर हे बेसन जे आहे ते व्यवस्थित तळलं जात नाही आणि आतून हे जे पकोडे आहेत ते थोडेसे असे कच्चे लागतात, कारण बेसन आतून ते शिजलं जात नाही. आणि जर खूप पातळ केलं तर आपले हे जे पकोडे आहे, ब्रेड पकोडा आहे, तो खूप ऑइली तयार होतो. तर ही महत्वाची टिप आहे. दुसरी टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आणि अशाच छान छान टिप्स जाणून घेण्यासाठी आणि छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता ब्रेडला मी हिरवी चटणी लावून घेतली. तर हिरवी चटणी, कोथिंबीर आणि मिरची, थोडासा पुदिना घालून मी ही चटणी तयार करून घेतली होती. तर ही लावलेली आहे. आणि एका ब्रेडला आपल्याला गोड चटणी लावायची आहे. तर चिंचगुळाची गोड चटणी असते ना, ती लावायची. त्यानंतर ज्या ब्रेडला आपण हिरवी चटणी लावलेली आहे त्यावरती ही बटाट्याची भाजी छान लावून घ्यायची, पसरवून घ्यायची व्यवस्थित. आणि आपण सुरुवातीला ती छान बारीक करून घेतला, बटाटा छान बारीक करून घेतला, त्याच्यामुळे छान पसरते ब्रेडवरती, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि आता यावरती हा दुसरा ब्रेड ठेवायचा, कट करायचा. तर तुम्हाला जो आकार आवडतो त्या पद्धतीने, त्या आकाराने तुम्ही इथे कट करू शकता. इथे तुम्ही ट्रायंगल पण करू शकता. आज मी इथे स्क्वेअर ठेवलेले आहे. तर याचे मी 4 भाग केले आहे. 2 पण करू शकता, पण 2 जे पकोडे असतात ना, म्हणजे मोठा साईज तयार होतो, तर तेवढा खाल्ला जात नाही. स्पेशली मी माझ्यासाठी सांगते, मी फक्त 1 पकोडा खाल्लेला आहे हा. कारण जरी पावसाळा असेल, तरी जरी तेलकट खायची इच्छा होत असेल, तरीही कंट्रोल करणं हे आपल्या हातात आहे. तर जास्त पण खाऊ नका, त्याच्यामुळे मी याचे 4 भाग केले.
त्यानंतर या बॅटरमध्ये, बेसनाच्या बॅटरमध्ये आपल्याला ते छान घोळवून घ्यायचे आहे आणि मस्त तळून घ्यायचे आहे. तळताना तेल जे आहे ते छान गरम असावं, खूप कडकडीत नको, धुवा निघतपर्यंत नको, थोडंसं छान गरम असावं आणि मग लो टू मीडियम गॅसवरती हे जे पकोडे आहेत ते तळून घ्यायचे आहे. खूप मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर आतमधलं जे बेसन आहे ते कच्चं राहू शकतं. सुरुवातीला गॅस छान मीडियम ठेवायचा. व्यवस्थित हे छान झाले पाहिजे दोन्हीकडून व्यवस्थित, जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. आणि नंतर सगळ्यात शेवटी आहे ना, अर्धा ते 1 मिनिट गॅस कमी करायचा आणि छान दोन्हीकडून मस्त क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे. तर आतलं जे बेसन आहे ते पण छान शिजतं आणि रंग पण छान येतो आपल्या या ब्रेड पकोड्याला. तर कसा वाटला हा ब्रेड पकोडा मला कमेंट करून नक्की सांगा. जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ब्रेड पॅटीस म्हणता की ब्रेड पकोडा. आणि अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.